गप्पा करूया गप्पा थोड्याशा गप्पा आपण घरच्या विषयी समजलं. आता मला सांगा, आता बऱ्याचशा घरात तुमची आई कुठेतरी कामाला जात असते, बरोबर आहे. बरोबर आहे वेद, तुझी आई काय करते? आजी नाही, मम्मी मम्मी हां, म्हणजे तुझी मम्मी आशा वर्कर आहे, बरोबर आहे. ओके ठीक आहे. याच्यामध्ये कोणाची मम्मी बाहेरगावी कामाला जाते का? म्हणजे कंपनीत वगैरे कोणाची मम्मी जाते? हां हां, शिवांशी मम्मी कामाला जाते, बरोबर आहे. मग आता मला सांग शिवांश, लक्ष इकडे द्या. तुमची मम्मी कामाला जाते, बरोबर आहे. मग तुला ती वेळ कधी देते? तुझ्याशी गप्पा वगैरे कधी ठोकते? तुझ्याशी बोलायला वेळ असतो का तिच्याकडं? नाही. मग तुझ्याशी बोलते कधी ती? कामाशी घरी आल्यावर. ओके. आता तुमच्या आयापैकी तुमची मम्मी आहे किंवा तुमची आई आहे, किती जणांच्या मम्मीकडे मोबाईल आहे? मोबाईल ज्यांच्या घरात आईजवळ मोबाईल आहे त्यांनी हात वरती करा. सगळ्यांच्या? वे तुझ्या मम्मीकडे आहे ना, मग हात वरती कर. हां, सगळ्यांच्या मम्मीकडं मोबाईल आहे, हात खाली घ्या. हां, आता मला सांगा, तुमची मम्मी जास्त मोबाईलवर असते की तुमच्याशी गप्पा गोष्टी करते? गप्पा गोष्टी करते. काय असतो विषय गप्पांचा? काय विषय? कोणत्या गोष्टी? कोणत्या गप्पा? हां, झोपायला गेल्यावर. इतर वेळी मोबाईल बघत नाही. मग झोपायला गेल्यानंतर तुम्हाला गप्पा म्हणजे काय, अशा गोष्टी वगैरे? पूर्वीच्या काली कसं आई गोष्टी सांगायची आणि मग त्या गोष्टीतून चांगले विचार मुलांना समजायचे. मग अशा गोष्टी वगैरे सांगतात का तुम्हाला? राम कृष्ण अशा गोष्टी सांगतात काय? किंवा एखाद्या काय कोणी चांगलं कार्य केलं? हां, नाही सांगत गोष्टी, अजिबात नाही. हां, गोष्टी सांगतच नाही मम्मी. आई सांगते. कसल्या गोष्टी सांगते सांग? वेदची आजी वेदला गोष्ट सांगते. कोणत्या प्रकारच्या गोष्टी? कसल्या गोष्टी कसल्या असतात ते तरी सांग. देवांच्या असतात, कधी कधी राक्षसांच्या, कधी कधी प्राण्यांच्या. कोणाच्या गोष्टी सांगते? वेद, मी तुला प्रश्न विचारला. हां, देवांच्या गोष्टी सांगते. अजून अजून कोणाची आई गोष्ट सांगते सांगा जरा. अद्विक, तुझी मम्मी सांगते का? कसल्या गोष्टी सांगते? राक्षसांच्या. अजून कोणाची मम्मी? तुझी काव्या, कसली गोष्टी सांगते सांग. हां, काव्या खोटं बोलते. खोटं बोलतेस काव्या. तो बोलला राक्षसांच्या म्हणून राजांच्या म्हणून तू राजांच्या बोललीस. तुला जर मम्मी गोष्ट सांगत असेल तर तुला सांगता आलं पाहिजे. पप्पा सांगत असेल तर पप्पा काय नक्की. आता तर मला असं बरंच चित्र दिसतंय की बहुतेकांच्या मम्मीज हां ओके, म्हणजे मी जी गोष्टींची पुस्तकं दिली ती ते वाचून दाखवतात. चांगली गोष्ट आहे. मग जीवेशच्या मम्मीसाठी जोरात टाळ्या होऊ द्या, बरोबर आहे. म्हणजे आपण दिलेली पुस्तकं, अंगणवाडीत जी पुस्तकं वाटप केली जातात त्याचा काहीतरी घरीसुद्धा वापर केला जातो. तुमची पण मम्मी सांगते, बरोबर आहे. तुझी मम्मी कोणत्या गोष्टी सांगते माहिती आहे? हसरी दुनिया म्हणून एक लहान मुलांसाठी गोष्टी असतात, त्या गोष्टी सांगते. समजलं? लहान मुलांच्या चांगले संस्कार असणाऱ्या गोष्टी, रामाच्या, कृष्णाच्या गोष्टी. लहानपणी कृष्णानं काय काय लीला केल्या, समजलं? हां, कशा प्रकारे कृष्णाने कोणत्या राक्षसाचा कसा वध केला, हां, कालिया नागाला कसं मारलं,
मारलं का? ठार मारलं? नाही, पण कालिया नागाला ठार मारलं का कृष्णानं? काय केलं? सोडून दिला का? कोण आलं माफी मागायला? बरोबर आहे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे गोष्ट. हां, म्हणजे बायको माफी मागायला आली म्हणजे तुला माहिती आहे, बरोबर आहे ना? तर मग अशा पद्धतीनं काहीतरी जरा नुसतं शाळेत आल्यानंतरच चांगल्या गोष्टींचे किंवा चांगले विचार मुलांना, नाहीत तर घरीसुद्धा द्यायला पाहिजे. कारण शाळेत तुम्ही किती तास असता? श्लोक, शाळेत तुम्ही किती तास असता? 5 तास. 3 नाही, 5 तास. किती? बरोबर आहे. कितीला येता तुम्ही? 10, 11, 12, 1, 2 आणि 3. बरोबर आहे. 3 वाजेपर्यंत नाही, पण 2 वाजेपर्यंत असता. बरोबर आहे, म्हणजे 4 तास तरी असता. बरोबर आहे. लक्ष द्या. तुमच्या मम्मीला काय सांगा, मम्मी जर तुमची जास्त मोबाईलवर राहत असेल तर मम्मीला सांगायचं, मम्मी तुझा जो वेळ आहे तो माझ्यासाठी पण आहे. मी लहान आहे, मला चांगल्या वाईट गोष्टी तू शिकवायचा आहेस. मोबाईलवर सुद्धा चांगलं काय वाईट काय हे दाखवलं जातं. बरोबर आहे. मग ते जरी मला मोबाईलवर दाखवलं तरी चालेल. तुला सांगता नाही आलं तर तू मोबाईलवर दाखव, पण वाईट गोष्टी कोणत्या, चांगल्या गोष्टी कोणत्या, वाईट गोष्टी मला दाखवू नकोस. ज्या चांगल्या आहेत त्या मला दाखव. बरोबर आहे. कारण मला पुढं काय व्हायचं आहे, भारताचा एक चांगला नागरिक व्हायचा आहे. चांगल्या गोष्टी ऐकल्यात तर तुम्हाला चांगलं नागरिक होता येईल. त्यामुळं मम्मीला काय सांगा, बाबा मला गोष्टी सांग, मला चांगलं काय वाईटचं काय हे जरा मला समजावून सांग. आमच्या बाई तर सांगतात, पण तू पण सांग. घरात आजी आजोबा असले तर त्यांना जरा जुन्या गोष्टी सांगायच्या. समजलं? तुम्हाला चांगलं नागरिक व्हायचं आहे ना? मला सांगा, तुम्हाला काय व्हायचं आहे? वेद, तुला काय व्हायचं आहे मोठं झाल्यानंतर? डॉक्टर व्हायचं आहे. तुला पण डॉक्टर. तुला रे श्लोक? पोलीस. अद्विक? पोलीस. शिवांश? पोलीस. तुला? पोलीस. का रे? तुला का रे? पोलीस. त्रिशा, तुला काय व्हायचं आहे? त्रिशा, तुला मोठी झाल्यानंतर काय व्हायचं आहे? नाही सांगतायत. तुला काय? डॉक्टर. तुला काय व्हायचं आहे? डॉक्टर. तुला पूर्वी? डॉक्टर. रियांची? सगळ्यांना डॉक्टर व्हायचं आहे. डॉक्टर काय असंच होणार आहात का तुम्ही? अभ्यास केला पाहिजे त्यासाठी. डॉक्टर असंच होतं का? येतंय का? हा, डॉक्टर होऊन काय करायचं आहे रे तुम्हाला? हां, बोल. लोकांना बरं करायचं आहे, म्हणजे लोकांची, गरीब लोकांची सेवा करायची आहे. बरोबर आहे. आणि पोलीस होऊन काय करायचं आहे? चोरांना पकडायचं आहे, जेलमध्ये टाकायचं आहे. पण हल्ली तर भलतंच होतं आहे. चोर तर बाहेर असतात, सामान्य माणसालाच जेलमध्ये टाकलं जातं. खरे चोर जे अख्ख्या देशाला चोरतात ते बाहेर घुमतात मस्त 4 व्हीलरमध्ये. हां, तरी तुम्हाला पोलीस व्हायचं आहे? हां, मला सांगा, तुम्ही पोलीस झाल्यानंतर खरोखरच चोरांना पकडणार आहात का? हां, की चोरांना पकडल्यानंतर त्याच्याकडून पैसे घेणार आणि त्यांना सोडून देणार? हां हां, नक्की काय? जेलमध्ये टाकणार? काय बोलता? हां, जेलची हवा खायला देणार त्यांना? दांडूक? तुम्हाला एवढं माहिती आहे? हां, बघा हो, यासाठी तुम्हाला पोलीस व्हायचं असेल, डॉक्टर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल, लक्ष द्या, तर तुम्हाला चांगला अभ्यास करावा लागेल.
पहिल्यांदा चांगलं नागरिक बनायला लागेल. नाही तर मग डॉक्टर व्हाल आणि लहान मुलांना पळवून नेऊन किडन्या काढाल. फायदा काय? पहिल्यांदा एक चांगलं नागरिक व्हा. तुम्ही जर भारताचे चांगले नागरिक झालात तर नक्कीच तुम्ही पुढं काहीतरी चांगलं व्हाल. स्वतःच्या पायावर नक्कीच उभं राहाल. पण पहिल्यांदा काय व्हा? चांगलं नागरिक व्हा, चांगला माणूस बना. डॉक्टर, इंजिनियर, वकील होऊन जर वाईट होणार असाल तर त्याचा काही उपयोग नाही आपल्या देशाला. समजलं? आज तुम्ही अंगणवाडीत येता, तुम्हाला बाई असं सांगतात का रे की बाबा चोरी करा असं सांगतात? चांगलं वागायला सांगतात, चांगल्या गोष्टी शिकायला सांगतात. असं कुठल्या बाईने सांगितलं का की बाबा जा रे बाबा चोरी करा, त्याच्या दप्तरात काय ते चोरून घेऊन ये? असं कोण शिकवून देतं आहे तुम्हाला? घरी तरी आईवडील सांगतात का असं? नाही. चांगला माणूस व्हायचं आहे आपल्याला. हां हां जोरात टाळ्या वाजवा. बघा, खाली जरी पडले, रस्त्यात जरी पडले पैसे, तुम्हाला पडलेले पैसे मिळाले, ते लगेच खायचे नाही. काही मुलांना सवय असते, लगेच ते खाऊन टाकणार. त्याला ज्याचे पडले त्याला परत करायचे आहेत. बरोबर आहे? अरे कोणतरी सांगते की बाबा माझे पैसे पडले म्हणून. खोटं बोलायचंच नाही आहे. कधीही खोटं बोलायचं नाही, खरं बोलायचं. जे काय आहे ते खरं सांगायचं. तुम्ही जरी चुकीच्या गोष्टी केल्यात तरी ते सांगायचं आहे आपल्याला. समजलं? तर असो, अजून काय बोलायचं आहे का तुम्हाला माझी? तुम्ही सांगा तुमच्या गोष्टी, तुमच्या मनात तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला काय पाहिजे अंगणवाडीत, अजून काय काय गोष्टी उपलब्ध पाहिजे सांगा. ज्या तुम्ही सांगाल, पण चांगल्या गोष्टी सांगा. तुम्ही बोलाल आम्हाला मोबाईल आणा, तर मोबाईल नाही मिळणार, कारण मोबाईलवर फक्त तुम्ही गेम खेळता. तुम्हाला अंगणवाडीत जेवढ्या चांगल्या गोष्टी पाहिजेत, बाबा सांगा आम्हाला चित्र काढायचे आहेत म्हणून आम्हाला पेपर आणा, कोरे पेज आणा, आम्ही चित्र काढणार. आम्हाला माती आणा, म्हणजे आम्ही मातीपासून काही खेळणी वगैरे तयार करू. ते आपण करू शकतो. बरोबर आहे? हां, चित्रकलेची वही वगैरे तुम्हाला आणून देऊ शकते. का? तर तुम्हाला चित्र काढता यावीत म्हणून. समजलं? पण सगळ्याच गोष्टी का बाई आणून देणार आहेत का? काही गोष्टी तुम्ही घरून पण आणायच्या. तुमचे आईवडील पण आणू शकतात. आता बघा, मध्ये तुम्हाला बक्षीस मिळालं. आपल्या गावचे सरपंच त्यांनी आपल्याला तुम्हाला मुलांना बक्षीस दिलं होतं. बरोबर आहे? आपण त्यांना वह्या आणल्या की नाही? 1 डझन वह्या आणल्या. बरोबर आहे? मग त्यासाठी तुम्ही चांगलं भाषण वगैरे करायला पाहिजे. तुमच्या अंगात चांगले गुण, व्यासपीठावर बोलण्याची तुमच्यामध्ये हिंमत आली पाहिजे. असू द्या, आज घाबरला उद्या नाही घाबरणार. पण बक्षीस मिळालं की नाही त्याला पण? मग आज घाबरला उद्या नाही घाबरणार तो. समजलं? अरे स्टेजवर बोलणं म्हणजे खाऊ पण नाही आहे. तेवढ्या लोकात बोलायचं. हां, ते पण एवढ्या लहान मुलांनी, 4-5 वर्षाच्या मुलांना स्टेजवर जाऊन बोलणं, तीसुद्धा एक खूप हिमतीची गोष्ट आहे. बरोबर की नाही? चला ओके. तर आता इथं आपल्या गप्पा संपवायच्या. ओके, आता चला, आता आपल्याला अभ्यास करायचा आहे ना? हां, गणित पण शिकायचे आहेत. उद्या आपल्याला व्यवहार ज्ञान समजला पाहिजे. मग ओके. अरे वा, चांगली गोष्ट आहे. लाकडाची होडीसुद्धा आपल्याला. ओके, कागदापासून तुम्ही छत्री बनवू शकता. मग आपण आर्ट अँड क्राफ्टमध्ये बघतो ना कसं काय बनवता येतं ते. हां, आता बघा इथं आपण काही वस्तू बनवल्यात, दिसतं? बघा, होड्या बनवलेल्या कागदापासून, दिसतात? तिकडं गाजर आहे, पिस्तूल आहे, मासे आहेत बनवलेले, दिसतात ना? मग ते कोणी बनवले? आपणच बनवलं ना? मग हां, मग कप बनवलेले आहेत ते बघा. हां, फुलपाखरू आहे. चला ओके, सारखं बसा आता, सारखं बसा.